हरीश काही म्हणजे काहीच करू शकला नाही. आता असाच उभा राहा हरीश. मागून एक आवाज आला. सोपान. हरीशच्या खचलेल्या मनात विचार आला, तू दरवेळी काहीतरी नवीन धक्का देतोस हरीश. अंधारातून दुसरा आवाज आला. अत्तार. अपयशाची दाट छाया हरीशच्या मनावर पसरली. प्रकरण 11. दोघे त्याच्या समोर उभे होते. टॉर्चचा प्रकाश त्याचे डोळे दीपवित होता. मागचे आकार त्याला अगदी अंधुक अंधुक दिसत होते. यंत्राचा कसा काय निकाल लावला समजत नाही, सोपान म्हणाला. पण आमचं काम दसपटींनी सोपं केलंस एवढं मात्र खरं. थापा मारू नकोस, तुम्हाला काय माहिती नव्हती यंत्राची? विश्वास ठेव अगर ठेवू नकोस. रामस्वामीच्या कटात फक्त सरोज सामील होती. यंत्र नाहीसं झाल्यापासून आम्हाला पळभरही चैन पडलेली नाही. असलं यंत्र लोकांच्या हाती पडू देण्याइतके आम्ही खासच मूर्ख नाही. स्टारजम्प तर्फे तुझे आभार मानतो. सोपानच्या सांगण्यातलं खरं किती खोटं किती आणि आत्ताच्या क्षणी बनवून सांगितलेलं किती याचा हरीशला अंदाज लागत नव्हता. यंत्र चोरीला गेल्याबद्दलची त्यांची काळजी खरी असण्याचाही संभव होता. ठीक आहे, आपण निघूया आता, सोपान म्हणाला. हरीश, मी टॉर्च मालवणार आहे, पण अत्तार तुझ्या मागेच आहे. काही मूर्खपणा करणार नाहीस अशी माझी खात्री आहे. हरीशच्या उत्तराची वाटही न पाहता सोपाननं टॉर्च मालवला आणि तो खिडकीकडे वळला. सुटकेची धडपड तर सोडाच, सुटकेचा विचार करण्याचे सुद्धा त्राण हरीशच्या शरीरात उरले नव्हते. धावपळ संपली होती. त्याचा मार्ग शेवटी स्टारजम्पाशीच येऊन पोहोचला होता. निदान आत्ताच्या क्षणी तरी तो असहाय्य होता. सुटकेच्या संधीची वाट पाहत राहणं एवढंच त्याच्या हाती होतं. गावात जागा वगैरे घेतलीयस? सोपाननं विचारलं. नाही. चांगलं केलंस. रामस्वामीनं सगळा गाव भडकवलाय. आम्हाला सुद्धा जरा सांभाळूनच वागण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. रामस्वामीपासून स्टारजम्पला कसला धोका? हरीशनं हिणवलं. सोपान नुसताच हसला. अत्तार हरीशला मागून ढकलीत म्हणाला, चल, आवाज करू नकोस, पुढच्या वळणावर गाडी आहे. अंधारलेली शेड त्यांनी मागे टाकली आणि एका रांगेने तिघे निघाले. आपण कुठे चाललो आहोत? गाडी सुरू होताच हरीश म्हणाला. भांडारात आपली रात्रीपुरती सोय होईल, मग उद्या पाहू, सोपान बेफिकिरीनं म्हणाला. हरीशला त्याचा सूर आवडला नाही. आपल्यासाठी तेथे काहीतरी खास योजना केलेली असावी अशी त्याला भीती वाटत होती. पण गप्प राहणंच शहाणपणाचं होईल असं त्यानं ठरवलं. भांडाराची इमारत छोटेखानी पण बळकट होती. रामस्वामीची मोहीम सुरू झाल्यापासून भांडारे ही लोकांच्या रागापासून वाचली नव्हती. चेटक्यांच्या निर्मूलनाच्या मोहिमेत स्टारजम्पला झळा लागणं अगदी अपरिहार्य होतं. स्टारजम्प संस्था स्वतः बलाढ्य होती, शासनाचा एक घटक होती. तिला हात लावणं अशक्य होतं. पण विविध ग्रहांवरून आणलेल्या वस्तू, औषधं, खाद्यपदार्थ इत्यादी विकणारी स्टारजम्पची भांडारे गावागावातून पसरली होती. ती 100-200च्या जमावाला सहज नाश करता येण्यासारखी होती. तसे होई, पण त्रास होई तो गावकऱ्यांनाच. स्टारजम्पचं काय नुकसान होणार? सोपान आणि हरीश गाडीतून उतरताच अत्तार गाडीतून निघून गेला. हेही आधी ठरलं असलं पाहिजे, हरीशला वाटलं. सोपान भांडाराच्या मागच्या दारापाशी गेला. दारावर त्याने खुणेच्या टिचक्या मारताच दार उघडलं. ते दोघे आत जाताच दार त्यांच्या मागे बंद झालं आणि मग दिवा लागला. भांडाराची ही स्टोर रूम होती. खोली खूप मोठी असली तरी चारी बाजूंनी फळ्यांवरून स्टँडवरून खूप सामान ठेवल्याने लहान वाटत होती. जमिनीवरही काही काही गठड्या पडलेल्या होत्या. भांडारातला माणूस मागे सरून हरीशकडे जरा नवलाने आणि जरासा भीतीने पाहत होता. हाच तो प्रसिद्ध हरीश ओंकार. हरीशकडे एक हात करीत सोपानने त्या माणसाला सांगितलं. हरीश, पाहिलंस ना, तुझी ख्याती आता सर्वत्र पसरली आहे. तुला आश्चर्य वाटत असेल नाही आम्हा दोघांच्या अचानक येण्याचं? योगायोग असला तर फारच विचित्र योगायोग म्हणावं लागेल.
योगायोग नव्हता, पण लेस्लीला तू येऊन मिळेपर्यंत आम्हाला तुझा ठाव ठिकाणा अजिबात माहीत नव्हता. ये जरा बसूया. एखादी बाटली काढ रे. भांडाराच्या नोकराला सोपाननं सांगितलं. माणसानं त्यांच्यासाठी 2 खुर्च्या मांडल्या, मध्ये एक मेज ठेवलं, त्यावर दारूची बाटली आणि ग्लास आणून ठेवले. सोपाननं बाटलीवरचं चंदेरी टोपण उडवलं, 2 ग्लास भरले, एक हरीशच्या हाती दिला. मद्याचा पहिला घोट पोटात उतरताच त्याची ऊब हरीशच्या सर्व शरीरभर पसरली. आत्ताच्या क्षणी याची आपल्याला विलक्षण जरुरी होती, त्याला वाटलं. सोपान हरीशकडे निरखून पाहत होता. त्याच्या नजरेत एक नवल होतं, जरासा राग होता, आदरही होता. हरीश, त्या गावातल्या रेस्टॉरंटपाशी तू केलंस तरी काय? तेथपर्यंत आम्हाला तुझा ठिकाणा माहीत होता, मग खलास. तुमचे हेर त्या लोकांच्यात होते. हेर नको म्हणूस, मित्र म्हण. मला लोकांनी चेचून मारलं असतं तरी तुम्हाला काही वाटलं नसतं. हं का वाटावं? तू आपण होऊनच टार्जममधून बाहेर पडला होतास, पण तुमच्या इच्छेविरुद्ध, हो की नाही? हो. आमचा प्रवास या अंतराळात गेला की त्याला काय काय अनुभव आले याबद्दल आम्ही फार जागरूक असतो. पण मी परत येता क्षणीच तुम्हाला माझ्यातला बदल जाणवला होता. आत्तार कॅन्टीनमध्ये माझ्यासाठी तयारच होता. तुम्हाला कसं समजलं? ते एक गुपित आहे, सोपान हसत म्हणाला. तुमच्यातही कोणीतरी चेटक्या आहे सरोज. शक्य आहे, शक्य आहे. सोपान अजूनही हसत होता, पण मग एकदम त्याचं हास्य नाहीसं झालं. हरीश, पण मग लागलीच तुझ्यात काहीतरी बदल झाला आणि तू फार गडप झालास. कसा? मी सांगेन अशी तुझी समजूत होती का? नाही, अर्थात तू प्रवासाला कोणत्या ग्रहावर गेला होतास हे आम्हाला समजलंच. त्यानंतर आम्ही 2-3 तिथे पाठवलं. तिथली ती निळी हिरवट खोली आणि त्यात बसणारा तो आगडबंब प्राणी, तिथे काय आहे हे आम्हाला आता माहीत आहे. पण तो प्राणी कोणाशी काही बोलतच नाही, नुसता घम्म बसून राहतो. कितीही प्रयत्न केला तरी आडाण्याचं सोंग घेऊन जाम बसून राहतो. रक्ताचं नातं, हरीश हसत म्हणाला. मला त्यानं स्वीकारलंय. सोपान, तुला हे समजेल का नाही शंका आहे, पण तो एक करारच आहे. मला समजतं हरीश. तुझ्यात मानवी अंश तरी शिल्लक आहे का पार आतपर्यंत तू बदललायस? प्रत्यक्षच पहा की तुमच्याकडे ही चेटक्या आहेतच. नको, अंग शहारवीत सोपान म्हणाला. पण तू काय करशील आणि काय नाही याचा अंदाजच लागत नाही. आत्तारचा तो प्रकार झाला, त्या गावात दुसरंच काहीतरी झालं, आणि आज तिसरंच काहीतरी. त्या यंत्राचं तू काय केलंस? एका सुरक्षित ठिकाणी ठेवलंय. हवं तेव्हा परत आणू शकशील नाही का? नाही. त्या पोकळीतला अनुभव आठवून हरीश प्रांजलपणे म्हणाला. हरीश, तू माझ्याबरोबर स्टारजम्पला परत काय येत नाहीस? झालं गेलं विसरून जायची आमची तयारी आहे. हरीशला क्षणभर खरोखरच मोह झाला. जास्तीत जास्त काय करतील? केरळमधल्या त्या राजेशाही तुरुंगात ठेवतील, पण या धावपळीपेक्षा ते 1,00,000 पटीनं बरं नव्हतं का? पण मग बाकीच्यांचा तो विश्वासघात होणार नाही का? जगात अनेक सिद्धी असलेले लोक रानावनातून लपून छपून जीवाच्या भीतीनं दिवस कंठत होते. त्यांना कोणीच वाली नव्हता. कोणीही यावं आणि त्यांची शिकार करावी. मानव वंशवेलीवरची ही आशेची फुलं ती अशी कुस्करली जात होती, तिकडे तो पाठ फिरवणार होता का? जरा विचार करताच त्याला उमगलं की स्टारजम्पला त्याच्यातच खास स्वारस्य आहे. लेस्ली काय, रामस्वामी काय, स्टारजम्प सोडलेले इतर लोक काय, त्यांच्यात त्यांना स्वारस्य नव्हतं. तो हरीश वेगळा होता. स्टारजम्प बाहेरचे चेटके म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या पॅरानॉर्मल लोक नाश झाले तर स्टारजम्पला हवंच होतं, म्हणजे त्यांची एकाधिकारी सत्ता निरंकुश झाली असती. पण हरीशनं त्या संघर्षात एक नवा अज्ञात महत्वाचा घटक आणला होता. संघर्षाचा तोल बदलायची चिन्ह दिसू लागली होती आणि म्हणून त्यांना हरीश हवा होता. आणि मग ओघानं झालं की एकदा हाती लागल्यावर ते त्याला जिवंत ठेवणार नाहीत, कारण त्यांना त्याच्या शक्तीची व्याप्ती माहीत नव्हती. जमलं तर ते त्याच्या मेंदूत दडलेली गुपितं ओरबाडून बाहेर काढतील, पण अंती त्याचा मृत्यू अटळ होता. त्याच्या मार्गाची निवड
नियतीनं आधीच केली होती त्याला निवडीचं स्वातंत्र्य नव्हतंच. पुढचा दिवस मनात येताच त्याचा चेहरा जरासा कठीण झाला, पण वरकरणी तो त्याच शांत आवाजात म्हणाला, सोपान, मला एक गोष्ट अजून सांगितली नाहीस तू. मी लेस्लीकडे आल्याचं कोणाकडून कळलं? मंद स्मित करीत सोपान त्याच्याकडे पाहत राहिला. गौतमकडून? हरीशनं अंदाजानं प्रश्न केला. सोपान काहीच बोलला नाही, पण त्याच्या चेहऱ्यातल्या बदलावरून काय समजायचं ते हरीश समजला. मी आपणहून स्टार जंपला येणार नाही, तो म्हणाला. मग मला व्यवस्था करावी लागेल, सोपान उठत म्हणाला. आणि हरीश, भांडारातच रात्र काढ, बाहेर धोका आहे. अरे गड्याला हाक मारीत सोपान म्हणाला, याची इथं झोपायची काही व्यवस्था आहे का? गडी इकडे तिकडे पाहू लागतात. सोपान म्हणाला, बघ काहीतरी व्यवस्था कर, गादी दे, नसली तर ब्लँकेट दे, नाहीतर भांडाराच्या मालातून काहीतरी त्याच्यासाठी काढ. आपल्याकडे एवढ्यातच त्या नवीन झग्यांचा स्टॉक आलाय. आला का इथे? मग फारच छान, त्यातला एक काढ. गडी स्टॉकचे रॅक धुंडाळू लागला. होत आहे ते फारच सुलभ सोप्या रीतीनं होत आहे हरीशला वाटलं. सोपान इतका बेफिकीर राहील यावर त्याचा विश्वास नव्हता. तो हरीशला हातातून जाऊ देणार नाही, पण एकदम धसमुसळेपणाही करणार नाही. आपली कीर्ती एकापेक्षा अनेक अर्थांनी पसरली आहे हरीशला वाटलं. त्याच्यात कोणकोणत्या अमानवी शक्ती आहेत याचा स्टार जंपला अंदाज आला नव्हता. तेव्हा सोपान त्याच्याशी वरकरणी सौजन्यानं पण आतून अतिशय सावधपणे वागला तर त्यात काही नवल नव्हतं. पण यात आपल्यासाठी कुठेतरी सापळा असणार. प्रत्येक पाऊल जपून टाकायला हवं, हरीश मनाशी ठरवत होता. हातात तो झगा घेऊन गडी पुढे आला. खऱ्या अर्थानं तो झगा नव्हताच, ती कोणत्या तरी जातीची फर होती, पण दिव्याच्या प्रकाशात तिचा सर्व पृष्ठभाग हिरकण्याचा चुरा पसरल्यासारखा चमचम करीत होता. रंग धगधगत्या सुवर्णाचा होता आणि मध्ये आडवे रुंद काळेभोर पट्टे होते. जरी ती फर होती तरी दिसायला रेशमासारखी मुलायम होती. सुंदर आहे नाही? सोपान त्यावरून हात फिरवीत म्हणाला. हो, पण ते आहे तरी काय? सर्वात हलकी, सर्वात उबदार, सर्वात मुलायम फर. सफारीवरचे लोक हीच कायम वापरतात, झोपण्याच्या पिशवीपेक्षाही चांगली. पण मला कशाला एखादं साधं ब्लँकेट दिलंस तरी चालेल. स्टारजम्प तर्फे खास सोय, फर पुढे करीत सोपान म्हणाला. ठीक आहे तर दे. हरीशनं ती हातात घेतली. त्याची कल्पना होती त्यापेक्षाही ती हलकी होती, स्पर्शाला विलक्षण सुखद लागत होती. ठीक आहे, मी जातो तर. सोपान दाराबाहेर पडला आणि गड्यानं आतलं खास कुलूप लावलं. आपलेही सुटकेचे दार बंद झाले आहे याची हरीशला जाणीव झाली. हातावर ती फर तशीच ठेवून हरीशनं बाटलीतून मद्याचा आणखी एक प्याला भरला. सोपानचा बेत काय असावा याचा तो विचार करीत होता. आत्ताच गड्यावर हल्ला करून सुटका करून घेतली तर? कदाचित सोपानचीही तीच अपेक्षा असेल. त्याच्यासाठीचा सापळा भांडाराबाहेरच असेल. कदाचित हीच एक खोली आत्ताच्या क्षणी हरीशसाठी सर्वात जास्त सुरक्षित ठरेल. त्याला निवारा हवा होता, पण झोपेची तितकीशी निकड नव्हती. तर मग याच खोलीत पण झोपी न जाता रात्र घालवली तर? झोपेचं सोंग घेता येईल. हा उबदार जागा अंगाभोवती गुंडाळून पडून राहता येईल आणि सदा सर्व काळ त्या गड्यावर आणि खोलीवर बारीक नजरही ठेवता येईल. हरीश उठला. जॅकेटची गडी करून ती त्यानं उशीऐवजी ठेवली आणि मग तो चमचमता जागा कॉटवर पसरला आणि भिंतीकडे पाठ करून तो निजला आणि जागा अंगाभोवती गुंडाळून घेतला. त्या उभेची काय मजा होती ती प्रत्यक्ष शरीरावरती ऊब पसरल्याशिवाय त्याला समजली नाही. गेले कितीतरी दिवस तो रानावनात, झाडावर, गुहेत कशा तरी रात्री घालवित होता. खूप दिवसांनंतर प्रथमच त्याला खऱ्या अर्थानं सुखाचा निवारा लाभत होता.